नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कैरी टाकून जवळा रेसिपी. तर त्यासाठी इथे मी जवळा घेतलेला आहे. आता इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात आपण जवळा टाकूया. आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा. आता हा जवळा आपण 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. जवळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 पाण्याने. आता आपण जवळा बनवायला घेऊया. आणि ते जवळ्याचा वास आल्याबरोबर आमची कॅट इथे उठून बसती आहे. जवळ्याची वाट बघते कधी बनतं. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊया. तेल छान गरम करून घेऊया. तेल तापलेलं आहे. पहिल्यांदा आपण लसूण घालूया. लसूण 3-4 पाकळ्या ठेचून घेतलेला आहे. छान परतून घेऊया. 4-5 पाने कढीपत्ता, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या छान परतून घेऊया. आता बारीक चिरलेला कांदा घालूया. छान परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण जवळ्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे आपण जरा कमी टाकूया. छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर, थोडा घरचा मसाला, थोडा गरम मसाला, थोडीशी हळद. तरी छान परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालूया. कच्ची कैरी घालूया सालासकट. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला जवळा घालूया. तरी छान मिक्स करून घेऊया. दोन 3 मिनिट असंच परतून घेऊया. आता थोडं पाणी घालूया. थोडं मिक्स करूया. वरून झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती 5 मिनिटं शिजून घेऊया. आता इथे 5 मिनिटं झालेली आहे. आपण जवळा परतून घेऊया. आता अजून याच्यामध्ये थोडं पाणी शिल्लक आहे, त्याच्यामुळे आपण अजून 2-3 मिनिटं शिजून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर आपण बघूया. जवळ्यातलं पाणी छान आटलेलं आहे आणि छान जवळ्याचा वास एकदम घरभर सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. वरून थोडी कोथिंबीर घालूया. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण केळीचं पान ठेवूया. आपण आता जवळा प्लेटमध्ये वाढून घेऊया. सोबत ठेवूया मस्त गरमागरम तांदळाची भाकरी. असा
फोडलेला कांदा. तर हे सर्व बघून तुम्हाला गावची आठवण नक्कीच आली असेल. मला तर बाबा आलेली आहे. हे सर्व बघून माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटलेलं आहे. आमची निनो पण इकडे जवळ्याची वाट बघून इथे निनोसुद्धा शांत बसली आहे. तिला मी थोडासा सुका जवळा दिला खायला, कारण मसाल्याचं मी नाही देत तिला. आजची ही कैरी टाकून बनवलेली जवळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आणि आपली जवळ्याची रेसिपी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.